मी तुमच्या सर्वांची आकांक्षा आज तुमच्यासाठी घेऊन आली हे मस्त मजेदार मसालेदार खिचडी. सो चला करूया सुरुवात. वरती चवीप्रमाणे पहिल्यांदा लाल तिखट घ्या. देन त्याच्यामध्ये 1 चम्मच गरम मसाला. देन त्याच्यामध्ये तुम्ही हळद टाका. हळद जसा तुम्हाला कलर हवा आहे. हळद ही शरीरासाठी तशी पण खूप छान असते. सो तुम्ही हळद थोडी जास्त टाकली तरी पण काही प्रॉब्लेम नाही आहे. त्यानंतर तुम्ही याच्यामध्ये काळं तिखट टाकायचं. काळं तिखटाने ॲक्च्युली खूप जास्त आणि चांगली टेस्ट येते खिचडीला. सो आपण तेल घेऊयात. थोडं जास्त घेतलं तरी पण चांगलं होईल. त्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकायची. देन त्याला चांगला जरा थोडा तडका आला मोहरीला की त्याच्यामध्ये तुम्ही कांदा टाकायचा. कांदा जरा लाल होईपर्यंत परतून घ्यायचा, म्हणजे मस्त ना तो एकदम छान फ्राय होतो. एकदम असा आवाज यायला पाहिजे झणझणीत. मस्तपैकी त्याला हलवून घ्या व्यवस्थित एकदम. त्याच्यानंतर कढीपत्ता टाकायचा. कढीपत्ता टाकल्यानंतर पण तुम्ही मस्तपैकी त्याला हलवून घ्यायचं एकदम व्यवस्थित. बघा धुवा किती छान येतोय, वास पण खूप छान येत आहे मला. त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये कांदा आणि खोबरची पेस्ट टाकायची. आल्याची नाही, खोबरची. त्याने ॲक्च्युली खूप जास्त छान चव येते. मस्तपैकी त्याला परतून घ्यायचं एकदम छान. हलवायचं त्याला व्यवस्थित. करपू नाही द्यायचं. थोडं करपलं तर ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये टमाटे टाकायचे. टमाटे थोडे जास्त घेतले तरी पण चालेल. आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं. कधी पण लक्षात ठेवा, टमाटे टाकले की मीठ लगेच टाकायचं, बिकॉज मिठाने टमाटे हे पटकन विरघळून जातो. तो चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि मस्तपैकी त्याला परतून घ्यायचं. एकदम असा आवाज येतो ना तुरतुर तुरतुर त्या प्रकारे एकदम छान त्याला परतून घ्यायचं तुम्ही तसं मस्तपैकी. एकदम मस्त झणझण झणझण आवाज येतो त्याच्यामध्ये. आणि चांगलं मस्तपैकी हलवून घ्यायचं. त्याला एकजीव करायचा पूर्ण. त्याच्यामध्ये तुम्ही देन बटाटे टाकायचे. बटाटे टाकल्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये शेंगदाणे पण टाकायचे. आणि देन त्याच्यामध्ये तुमच्याकडे वाटाणे असतील तर वाटाणे पण टाकायचे. तुम्हाला जसं आवडेल तसं हे तुम्ही मिक्स करू शकता. म्हणजे क्वांटिटी किती पाहिजे हे तुमच्यावर डिपेंड आहे, मटरची आणि शेंगदाण्याची. आणि मस्तपैकी त्याला एकदम मस्तपैकी हलवून घ्यायचं पूर्ण. एकसाथ मिक्स करायचं पूर्ण तेलामध्ये. 2 मिनटं तरी तुम्ही त्याला ठेवू शकता एकदम तेलामध्ये. देन मी सगळे मसाले एकत्र केलेले मी आता टाकत आहे. देन मस्तपैकी मी त्यांना आता हलवून घेते. पूर्ण मसाले सगळ्या ह्याच्यामध्ये मिक्स झालं पाहिजे एकदम व्यवस्थित. देन जे आपण तांदूळ घेतले होते त्याच्यामध्ये आपण मुगाची डाळ पण मिक्स केली होती. सो तुम्ही मुगाची डाळ मिक्स करू शकता, तुरीची डाळ मिक्स करू शकता आणि मसूरची डाळसुद्धा मिक्स करू शकता. इथे मी कोथिंबीर पण ॲड केली आहे. सो याला पण मस्तपैकी हे करून लक्षात ठेवा की फक्त थोडी कोथिंबीर टाकायची. देन आपण पुढची प्रोसेस करताना मी सांगते अजून थोडी कोथिंबीर कुठे टाकायची. सो तांदूळ मी इथे मुगाची डाळ मिक्स केली आहे, कारण मुगाच्या डाळ ज्यावेळेस तुम्ही मिक्स करता खूप जास्त छान चव येते. आणि तांदूळ ॲटलिस्ट 3 वेळा तरी स्वच्छ धुवून घ्यायचे. देन मी आता हे सगळे तांदूळ स्वच्छ धुवून घेऊन याच्यात टाकलेले आहेत. आता मस्तपैकी याला हलवायचं. पूर्ण मसाला तांदूळमध्ये मिक्स झाला पाहिजे एकदम व्यवस्थित. मस्तपैकी एकदम हलवून वगैरे घ्यायचं. मी ॲक्च्युली मोस्टली प्रेफर करते की मी मुगाची डाळच मिक्स करते, कारण मला मुगाची डाळ जास्त छान वाटते खायला पण. चवी शरीरासाठी सुद्धा खूप चांगली असते. मस्तपैकी आता याला हलवून घ्या एकदम छान. आणि कसं ना, 1 गिलास तांदूळला तुम्ही 2 गिलास पाणी टाकू शकता. सो मी आत्ता 1.5 गिलास तांदूळ घेतले तर मी त्याच्यामध्ये पाणी 3 गिलास टाकलेले आहेत. आणि देन तुम्ही मी पाणी टाकलं त्याच्यामध्ये. अजून 2 गिलास मी पाणी टाकणार आहे त्याच्यामध्ये. आणि पाण्याचं प्रमाण जरा व्यवस्थित चेक करायचं, म्हणजे कसं ना आपल्याला खाताना प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे. आणि भात पण असं चांगला शिजून निघतो. तो चांगला शिजलेला भात छान वाटतो खाण्यासाठी. कच्चा राहिला तर तुम्हाला नाही खावं वाटणार. आणि खिचडी ना जास्त अशी शिजवायची नाही, म्हणजे एकदम असं चिखूल असतो ना तसं नाही करायचं. एकदम अशी थोडी मोकळी थोडी बॅलन्स असेल तर अजून जास्त छान वाटतं.
देन आता मस्तपैकी एकदम छान सगळं साईडचं वगैरे हलवून घ्यायचं, म्हणजे पूर्ण तांदूळ त्याच्यामध्ये मिक्स झाले पाहिजेत. आणि एक सिक्रेट गोष्ट मी सगळ्यात तुम्हाला शेवटी सांगेल व्हिडिओच्या, की खिचडीला सगळ्यात जास्त टेस्ट कुठल्या गोष्टीमुळे येते. मस्तपैकी आता मी हलवून घेते हे एकदम छानसं. आता मध्ये मी ती ठेवलेली कोथिंबीर टाकणार एकदम अशी, आणि याला पण एकदम व्यवस्थित वगैरे हलवून घेणार एकदम. कोथिंबिरीने बघा बरं खिचडीचं कसं एकदम, आणि जसं आपण मसाले वगैरे टाकले किती छान कलर आलेला आहे. मस्त ना एकदम. तुम्हाला पण नक्की आवडेल, नक्की ट्राय करा. आणि तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करू शकता. ज्यांना एकदम पटकन टाईम नसतो या ऑफिसला जायचं असतं त्या लेडीजसाठी तर हा व्हिडिओ नक्कीच आहे. कसं खिचडी एनी टाईम कधी पण करू शकता, किती पण वेळा करू शकता. हां, मी जे इन्ग्रेडियंट बोलले होते ते आहे तूप. ॲटलिस्ट 2 ते 3 चम्मच तरी तूप टाकायचं. मी जरा जास्तच टाकते, पण टेस्ट खरंच खूप छान येते. याला पण एकदम मिक्स करायचं. ॲक्च्युली ना खिचडीला सगळ्यात चांगली टेस्ट फक्त आणि फक्त तुपामुळे येतो. आणि त्याचा सुगंध तर अरे वा, पुन्हा अख्ख्या घरात पसरतो. कधी कधी तर दाराच्या बाहेर पण जातो. माझा भैया येतो ना खाण्यासाठी, तो हमेशा म्हणतो, अगं किती छान सुगंध येतो आहे, पूर्ण सगळ्या घरात पसरलेला आहे. आणि त्याच्यानंतर अशी एक मस्त उकळी आली ना की देन तुम्ही झाकण लावून ठेवायचं. आता मी झाकण लावत आहे आणि आता मस्त 3 शिट्टी तरी होऊ द्यायची. जर तुम्हाला वाटलं की अरे यार पहिली शिट्टी छोटी झाली, दुसरी शिट्टी मोठी झाली, तर तुम्ही तिथे 4 पण शिट्टी होऊ द्यायचं. आता बघा कशी झाली मस्त मजेदार खिचडी. एकदम कसा धुवा येतो आहे, सगळा धुवा म्हणते वाफ येतो आहे अशा. आणि नंतर ज्यावेळेस तुम्ही ओपन करताल ना, तर त्याच्यानंतर पूर्ण एकदम हलवून घ्यायचं एकदम व्यवस्थित. म्हणजे कसं ना सगळे तूप वगैरे जे वरती असेल ते पूर्ण खालीपर्यंत पण जात. देन मी मस्तपैकी ताटात काढली. बघूनच तोंडामध्ये एकदम पाणी आलेलं आहे. मस्त. आता दही मिक्स करून खाणार. थँक्यू सो मच.